काळजी घ्या दोघांची, तयारी करा स्वागताची. आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी. प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर. माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी, तेही एकाच छताखाली. वेदनारहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद. म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय. गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया. गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय. टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. वैद्यकीय गर्भपाताची सोय. गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार. महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार. जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध. सेवा तुमची, तुमच्या बाळाची. नियमित आरोग्य तपासणी करा. नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या. प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, केबीपी कॉलेज चौक, जुना अकलूज लॉज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 0221 86 29 500. सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार व शरद पवार यांचा गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिलाय. गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी शरद पवार गटातील जिल्ह्यातील मातब्बर नेते गळाला लावल्यानंतर आता पुन्हा सोलापुरात पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा घेण्याची तयारी सुरू असून त्यात शरद पवार गटातील काही बडे नेते येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला असून काल माजी नगरसेवक तौफिक पैलवान शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. मुंबई सिद्धगड या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील 5 माजी नगरसेवक तौफिक भाई शेख, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष इब्राहिम कुरेशी, नूतन गायकवाड, वहिदाबी शेख, तस्लीम शेख, अबूबकर सय्यद, आसिफ शेख, नुरुद्दीन मुल्ला, जावेद सय्यद, अकिल नाईकवाडी, सोहेल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून सोलापुरात शरद पवार गटाला मोठं भगदाड पडलंय.